नमस्कार मित्रांनो, मी विनोद आपल्यासाठी पुन्हा घेऊन आले आरटी संदर्भात छोटीशी अपडेट. मित्रांनो, सोमवारी जो निकाल माननीय उच्च न्यायालयाचा आला हा सर्वांना माहीत आहे. आरटीतून विना अनुदानित शाळा म्हणजे प्रायव्हेट शाळा वगळण्याचा जो सरकारचा निर्णय आहे, म्हणजे जी अधिसूचना 9 फेब्रुवारी सरकारने काढली होती, त्या अधिसूचनेला माननीय हायकोर्टाने स्टे आलेला आहे. म्हणजेच त्याला स्थगिती दिली आहे. सरकारी शाळा व खाजगी अनुदानित शाळा 1 किलोमीटरच्या परिसरात असल्यास विना अनुदानित खाजगी शाळांना शिक्षण हक्क म्हणजे आरटी कायद्याच्या कोट्यातून प्रवेशातून सूट देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. या प्रकरणात व्यापक हित असल्याचे म्हणत मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय व माननीय न्यायाधीश आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने 19 फेब्रुवारीच्या अधिसूचनेला स्थगिती दिली. कायद्यातील संबंधित सुधारणा आरटीशी विसंगत आहे असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. आरटी कायद्यानुसार खाजगी शाळांना त्यांच्या भोवतालच्या परिसरातील आर्थिकरित्या दुर्बळ व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशात 25% कोटा राखीव ठेवणे हे बंधनकारक आहे. 25% कोट्यातील प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोफत शिक्षण देण्यात येते व राज्य सरकार त्यांची भरपाई शाळांना देते. महाराष्ट्रापूर्वी केरळ आणि कर्नाटकमध्ये अशाच प्रकारची प्रायव्हेट शाळांना मुभा देण्यात आली होती. मुख्य कायद्याचे उल्लंघन करून कोणताही कायदा करू शकत नाही हे कायद्याचे तत्व नाही. राज्य सरकार ही तरतूद जोडून मुलांच्या प्राथमिक शिक्षणाच्या अधिकाराला बाधा आणली जात आहे असे न्यायालयाने म्हटले. आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता पहिलीच्या प्रवेशात 25% आरक्षण ठेवणे 2009च्या कायद्यानुसार शाळांना बंधनकारक आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी संबंधित परिसरात सरकारी शाळा पुरेशी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे नियमात बदल करून चालणार नाही असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. कायद्यातील सुधारणेला म्हणजे जो अधिसूचना 9 फेब्रुवारीची जी अधिसूचनानुसार जी कायद्यात सुधारणा करण्यात आली होती त्याला माननीय उच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. ही स्थगिती दिल्यानंतर शासनाने न्यायालयाला गवाही दिली आहे की नवीनच परिपत्रक आता काढण्यात येईल आणि त्यानुसार पुन्हा नव्याने ही जी प्रक्रिया आहे पुन्हा नव्याने सुधारित प्रवेश प्रक्रिया चालू होईल आणि त्यामुळे आता शिक्षण विभागावर पुन्हा नवीन प्रक्रिया चालू करण्याची वेळ आलेली आहे. मित्रांनो, येत्या 19 जून 2024 रोजी सरकार यांचे रिप्लाय माननीय उच्च न्यायालयात मांडणार आहे. त्यानुसार पुढील प्रक्रिया आपल्याला आपल्या चॅनलवर कळेल. मित्रांनो, ही होती आरटी संदर्भात छोटीशी अपडेट. मित्रांनो, आता आरटीचं पुढं काय होतं आणि पुन्हा नव्याने प्रक्रिया कशी राबवली जाते त्या संबंधित व्हिडिओसाठी त्या संबंधित माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन चालू करून घ्या, जेणेकरून असेच नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, ही होती छोटीशी आरटी संदर्भात अपडेट. मित्रांनो, आता तुमची रजा घेतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.